गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता। मी तू पण जगन्नाथा होवो एकची तत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता। दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला आता। सद्गुरुनाथ महाराज की जय। अव्यक्ताद् व्यक्तयः सर्वाः प्रभवन्त्य हरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवाव्यक्त संज्ञके। ब्रह्मदेवाचा दिवस उगवला असता ब्रह्मदेवाच्या सुषुप्ती अवस्थेत लीन असलेली सर्व व्यक्त सृष्टी प्रगट होते व ब्रह्मदेवाची रात्र झाली म्हणजे पुन्हा त्याच अव्यक्त रूप सुषुप्तावस्थेत सर्व सृष्टी लीन होते। आता इथं ब्रह्मदेवाचा विषय आलेला आहे। थोडासा कथेशी रिलेट होतो। ब्रह्मदेव वगैरे असे विषय आले की ब्रह्मदेव हा रजोगुण आहे, लक्षात घ्या। आणि रजोगुण सुषुप्ती अवस्थेत येतोय असा विचार करून बघूयात आपण जरा। तो सुषुप्ती अवस्थेत येतोय म्हणजे काय होतंय की तो जिथनं निर्माण झालेला आहे तिथं जाऊन पोचतोय। आपल्यामधली सुषुप्ती म्हणजे आपल्यातला रजोगुण आपल्या जागेवर केव्हा जाऊन पोचतो याचा विचार केला आपण तर ती आपली सुषुप्तीच असते। थोडक्यामध्ये आपल्या सर्व शारीरिक व्यक्त अस्तित्वाच्या भूमिका ज्या आहेत आपल्या जीवाच्या, त्या अव्यक्त अवस्थेत जेव्हा जातात तिथं रजोगुण संपलेला आहे आपल्यातला। म्हणजे जीवात्मा ही एक प्रकारे आपली सुषुप्तीच असते असं म्हणायला हरकत नाही। जीवात्मा ही आपली सुषुप्ती का? कारण तिथं रजोगुण नाही आहे, फक्त इच्छा वासना यांची ती एक पुंजपणा की अशी एक स्थिती आहे की ज्याला आपण आपल्या मूळ अस्तित्वापासून वेगळेपण म्हणून धरून ठेवलेलं आहे की ते अहंकाराने बांधलेली अशी ती स्थिती आहे असं म्हणूयात। पण तो जीवात्मा जेव्हा परत जन्म घेतो तेव्हा काय होतं? तेव्हा ईश्वरी शक्ती आपल्या आत शिरते। ती कशी शिरते, काय शिरते ते सर्व आपल्याला झालेला विषय आहे तो। तर तेव्हा तो रजोगुण परत आपल्यात कार्यान्वित होतो आणि त्या बीजामधनं म्हणजे जीवात्मा हे आपलं बीज आहे, तर त्या बीजामधनं बाहेर रजोगुण जेव्हा बाहेर येतो तेव्हा तो जीवात्माच्या इच्छा आकांक्षाप्रमाणे रचनात्मक भूमिका तयार करतो आणि त्याप्रमाणे आपल्याला हवं असलेलं शरीर प्राथमिक आपल्याला प्राप्त होतं आणि त्याच्यातूनच त्या इच्छा वासनांची पूर्ती, सुख दुःख जे काय असेल आपलं प्रारब्ध त्याची पूर्ती त्या शरीरामार्फत होत असते। लक्षात, असा तो जीवात्मा जेव्हा आईच्या गर्भात असतो तिथं पण सुख दुःख भोगत असतो। लक्षात, म्हणून जन्म होणं हा खूप काही सुखकारक भाग नसतो, लक्षात ठेवा। जसा मृत्यू दुःखकारक आहे तसा जन्म आईच्या गर्भात उलट जास्त दुःख आहे।
आपण त्या कल्पनेमध्ये जाऊन बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की आपली बहुतांशी दुःख जी आहेत ना प्रारब्धातली, ती त्या जन्माच्या यातनेमध्येच दडलेली आहेत. माणूस जन्म का घेतो याचा विचार करावा लागतो, कारण त्याची बहुतांशी संचिताचा भाग जो आहे, जो त्याला भोगायचा असतो, तो आईच्या गर्भातच भोगला जातो. कारण तो जेव्हा आत्मा त्याच्यात येतो, शरीर त्याच्यामध्ये तयार व्हायला लागतं, एक पूर्ण अवस्था आलेलं शरीर होतं. अर्धवट अवस्थेतली जीवात्म्याची अवस्था तर किती भयानक असेल. अर्धवट बुद्धी आहे, अर्धवट वाढ झालेली आहे, लोळा गोळा पडलेला म्हणजे आईच्या त्या याच्यात गर्भात बांधलेला आहे, आणि 9 महिने तो गृहस्थ त्याच्यात बसून असतो दाटून. तुम्ही विचार करा. आणि हात पाय बांधलेले, डोकं मुंडकं खाली वर करता सुद्धा येत नाही. त्यात कुठं थोडाफार हल्ला तर बाहेरचे जे आई वडील त्यांना वा मला किती बरं वाटतंय, हालचाल होते मुलाची. तो आतमध्ये काय दुःख भोगतोय हे त्या आईवडिलांना सुद्धा कळत नाही, त्या आईला सुद्धा कळत नाही. पण कारण इतकं स्वयंभू आहे ते, आईच्या गर्भात असून सुद्धा आईला आपली दुःख कळू शकत नाही. एवढी वेगळी व्यवस्था प्रत्येक जीवाची आहे. थोडा खोलवर विचार करून बघावा लागतो. म्हणून त्याच्यात किती दुःख 6 महिन्यात असेल, 9 महिन्यात होत असेल, आपल्याला त्राही भगवान होत असेल. कारण एकतर चामडी वगैरे सगळं किती लुसलुशीत, जन्म होतानाच किती लुसलुशीत असतं ते. मग त्याच्या अगोदरच्या काळात किती ते असेल, आणि त्याच्यावरती विविध प्रकारचे द्रव्य पडत असतात. आपल्याला वाटतं जिलेबी, आपल्याला वाटतं ते काय लिंबू, आपल्याला वाटतं ते काय असेल ते, परंतु त्याला काय त्या रसाची घेणं देणं आहे. थोडा विचार करून बघा. पण ते बाहेर आल्याबरोबर सर्व विस्मृतीत निघून जातं. असा हा विस्मृती हे पण माझं स्वरूप आहे असं ईश्वर सांगतो. त्याचं कारण ते आहे. असो, म्हणून याच्यामध्ये ही जी काही आपल्याला एक प्रकारची जाणीव तयार झाली आईच्या गर्भापासून, ते जीवन जगणे आणि परत मरणे, या सगळ्यात काय कार्य करतोय बेसिकली रजोगुण आहे. आणि हा रजोगुण, आपला रजोगुण सुषुप्तीत गेला म्हणजे आपण मेलो. थोडक्यात मेल्यानंतर काय राहिला, जीवात्मा राहिला. हे आपल्या बाबतीत आहे. ते ब्रह्मदेवाच्या ईश्वरीय रजोगुणाच्या जाणीवेतनं विचार करा काय होत असेल, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय होतं. जेव्हा ब्रह्मदेवाचा रजोगुण असतो, म्हणजे ब्रह्मदेव स्वतः म्हणजे ईश्वराचा रजोगुण असं मला म्हणायचं आहे. आपला रजोगुण विलयात जातो, त्याला काय होतं, आपल्यामध्ये असलेल्या सर्व पेशी, आपल्यामध्ये असणारे सर्व विविध प्रकारच्या इच्छा वगैरे ज्या काही राहिल्या आहेत त्या जीवात्म्याच्या जाणीवेत जातात है ना. आणि संपूर्ण जी व्यक्तता आहे ती अव्यक्त होत जाते. म्हणजे मृत्यू झाला, म्हणजे आपला प्रलय झाला ना एक प्रकारे. आणि त्यानंतर काय झालं, त्यानंतर जीवात्मा झाला. मग तो काय पुढचा विषय आपण आता काही घेत नाही. परंतु ईश्वराचा रजोगुण जेव्हा लय पावायच्या जाणीवेत येतो, म्हणजे उत्पत्ती स्थितीच्या जाणीवेत आपण आहोत. आणि ब्रह्मदेवाचा रजोगुण, ब्रह्मदेवाचा म्हणण्यापेक्षा ब्रह्मदेव स्वतः युगायुगांच्या जाणीवेतनं जेव्हा लय प्रक्रियेत येतो, म्हणजे ईश्वर आपला रजोगुण या विश्वातनं हळूहळू काढून घ्यायला लागतो, त्याला प्रलय म्हणायचं. आणि हे केव्हा म्हणतो आपण, हे जे युग चाललेली आहेत, हा कलियुग आहे. सत्ययुग, द्वापारयुग, कलियुग, नंतर मग आणि मग तो प्रलय, आणि मग परत त्याची रचना, असा आपल्याकडे मानण्यात आलेला आहे.
हे का मानण्यात आलेलं आहे? कारण हा जो रजोगुण आहे, जो सर्व व्यक्त अस्तित्व करतो आहे, हा एक प्रकारे या सृष्टीत कार्य करतोय, ब्रह्मांडात कार्य करतोय. या ब्रह्मांडात कार्य करत असल्यामुळे तो पण या प्रकृतीशी बांधलेला आहे. म्हणून या विश्व प्रकृतीशी बांधलेला जो ब्रह्मदेव आहे, त्याला सुद्धा स्वतःचा लय करून घ्यावा लागतो. पण त्याच्या लयाला भूमिका काय आहे? तो संपूर्ण विश्व एक प्रकारे आपल्यामध्ये खेचत खेचत आणतो. आणि ती प्रक्रिया उलटी चालते. उलटी चालते म्हणजे कसं चालतं की हे जे संपूर्ण जलतत्व आहे, अनंत आहे जलतत्व, त्याच्यामध्ये सत्व रजतम सर्व आहे. मग त्याच्या तामसिक जाणीवेतनं आणि मूळ विरघळण्याच्या भूमिकेतनं संपूर्ण पृथ्वी जलमय होते. आणि पृथ्वी तत्व त्या जलामध्ये विरघळून जातं. आणि मग अग्नितत्व त्या विरघळलेल्या जलतत्व आणि पृथ्वी तत्वाच्या जाणीवेला स्वतःमध्ये एक प्रकारे शोषून घेतं, त्याचं वायूत परावर्तित करतं. वायू परावर्तित झालेला जो वायुतत्व जे आहे, ते वायुतत्व स्वयंभूपणे ईश्वराच्या जाणीवेतला असल्यामुळे ईश्वर त्या वायुतत्वाला आपल्यामध्ये खेचून घेतो. उलटी प्रक्रिया झाली. आता हे सगळं होत असताना जे 84 लक्ष जीव आहेत त्यांचं काय? बरोबर आहे की नाही? हे 84 लक्ष योनीतले जे जीव आहेत, हे सर्व जीव जीवात्म्याच्या जाणीवेत जातात. आणि त्या सर्व जीवात्म्यांना तो वायू आपल्या लपेटीत घेतो. म्हणून हनुमंताची भूमिका किती चिरंजीव आहे आपल्या लक्षात येईल याच्यातनं. आणि नुसताच तो फक्त जीवात्म्याला लपेटीत घेतो असं नाही, तर ज्या ज्या ईश्वरी शक्ती कार्य करत आहेत, कारण ही संपूर्ण व्यवस्था जी ब्रह्मांडाची चाललेली आहे, हा सर्व शक्तीचा प्रत्यय आहे, लक्षात ठेवा. म्हणून याच्यामध्ये ईश्वराची शक्ती जी कार्य करते आहे, त्या शक्ती, कारण ती शक्ती परत कशी आहे? नियंत्रित आहे, अनियंत्रित आहे, यांत्रिक आहे, अशा सर्व प्रकारच्या शक्ती कार्य करतायत. आपल्या शरीरातही करतायत आणि विश्वातही कार्य करतायत. मग त्याला तुम्ही माया म्हणा, अपरा म्हणा, काहीही म्हणा. त्या सर्व शक्तींना हाच वायू स्वतःच्या लपेटीत घेतो. म्हणजे देव देवता सुद्धा या हनुमंताच्या लपेटीत येतात, लक्षात ठेवा. म्हणून हनुमंत हा सर्व ग्रहांचा राजा आहे. लक्षात घ्या. नवग्रहांचा, नवग्रह म्हणजे काय? या सर्व शक्ती आहेत. राजा वगैरे हा शब्द म्हणणं म्हणजे जरा थोडंसं उगाच अहंकार येतो राजा म्हटलं तर. पण या सर्वांचा कंट्रोलर आहे एक प्रकारे. कारण त्याच्यातनंच या शक्ती निर्माण झाल्यात. म्हणजे जसं आपण आपल्या घरातले राजे असतो का, राजे म्हणायला अहंकार येतो, पण आपल्यातनंच आपलं घर तयार झालेलं आहे ना. आपली मुलं, आपली बाळं काय असतील, ती नातवंड, एक प्रकारे आपणच कार्य करणे असतो. हे जे सगळं होतं, हे सर्व प्रलयाच्या जाणीवेतनं जातं. आणि हा जो रजोगुण आहे ईश्वराचा, ज्याला आपण ब्रह्मदेव म्हणतो, तो त्या सर्व जाणीवेसह ईश्वरातमध्येच स्थित होतो. तो ईश्वराच्या जाणीवेत त्यांनी जाणं ही त्याची सुषुप्ती असते. त्याला सुषुप्ती म्हटलेलं आहे. ब्रह्मदेवाची सुषुप्ती. म्हणजे आता एक चित्र तुमच्या डोळ्यासमोर आलं असेल असं मला वाटतं. म्हणून ही ब्रह्मदेवाची सुषुप्ती आहे. आणि हा संपूर्ण जीवात्म्याच्या भूमिकेतला आपला विषय जसा चालतो, म्हणून म्हटलं जातं जसं व्यष्टी तसं समष्टीत आहे.
पिंडे ते ब्रह्मांडी असं म्हटलं जातं. त्याचं कारणच प्रत्येक गोष्टीशी तुम्ही जुळणी करून बघा, तुम्हाला त्याची उत्तरं सापडतील. म्हणून आणि आता जेव्हा, कारण इकडं कसं झालेलं आहे, ब्रह्मदेव त्याच्या सुषुप्तीमध्ये आहे, जरूर आहे, परंतु ईश्वराचा स्पंद त्याच्या जाणीवेतनं सातत्याने सुरूच आहे, कारण तो सर्वत्र ब्रह्मच पाहू इच्छितोय सतत. मग ती सुषुप्ती जेव्हा त्याची संपते तेव्हा परत ब्रह्मांड निर्मितीची प्रक्रिया त्याच जाणीवेतनं परत पुढे सुरू होते. म्हणजे जसा संकोच झाला आहे की नाही, तसाच परत निर्मितीचं कार्य पुढे सुरू होतं, असं ते गणित आहे. म्हणून ब्रह्मदेवाचा दिवस उगवला असता ब्रह्मदेवाच्या सुषुप्ती अवस्थेत लीन असलेली सर्व व्यक्त सृष्टी प्रगट होते. म्हणून तो जेव्हा त्याचा दिवस उगवतो ब्रह्मदेवाचा, तेव्हा ही प्रक्रिया परत सुरू होते व ब्रह्मदेवाची रात्र झाली म्हणजे पुन्हा त्यात अव्यक्त रूप सुषुप्तावस्थेत सर्व सृष्टी लीन होते. आलं लक्षात कसं चाललं ते? ते ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, ते वेळी गणना केही न समाये, ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्त विश्व. पुढती देहाची चौपाहारी फिटे, आणि हा आकार समुद्र आटे, पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. त्या ब्रह्मलोकात जेव्हा दिवस उगवतो तेव्हा ब्रह्मदेवाच्या सुषुप्तीत अव्यक्त असलेले विश्व संख्या करवत नाही असे असंख्य व्यक्त होते. असंख्य रीतीने, कारण हे अनंत झालं ना, म्हणून त्या असंख्य रीतीने व्यक्त होते. पुढे पुन्हा दिवसाचे 4 प्रहर लोटले की हा सृष्टीचा व्यक्त आकार समुद्र नाहीसा होतो व नंतर पुन्हा पाठ झाली की पुन्हा तसाच पूर्वीप्रमाणे तो आकार समुद्र भरू लागतो. म्हणजे ही सायकल कशी चाललेली आहे असं त्यांना म्हणायचं. शारदेची ये प्रवेशी, अभ्रे जिरती आकाशी, मग ग्रीष्मांती जैसी निगती पुढती, तैसी ब्रह्मदिनाची आदी, हे भूतसृष्टीची मांदी, मिळे जवळ सहस्रावधी निमित्त पुरे. शरद ऋतूचा प्रवेश झाल्याबरोबर ज्याप्रमाणे अभ्रे आकाशात जिरतात है ना, आता आभ्र आहे सगळीकडे, शरद ऋतू आला की हे सगळे जिरतात व मग ग्रीष्म ऋतू संपला की पुन्हा अभ्रे उत्पन्न होतात. बरोबर आहे, पुन्हा अभ्रे निर्माण होतात. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ हा भूतसृष्टीचा पसारा, 1000 चौकड्यांचा काल, हे निमित्त पूर्ण होईपर्यंत दिसू लागतो. 1000 चौकड्यांचा म्हणजे हे मी जे कृतयुग, द्वापारयुग वगैरे हे युग सांगितली त्याचा काळ. नंतर पाठी रात्रीचा अवसर होय आणि विश्व अव्यक्ती लयाज आहे, तो ही युगसहस्त्र मोटका पाहे आणि तैसेची रचे. हे सांगावया काय उपपत्ती, हे जगाचा प्रळयो आणि संभूती, ये ब्रह्मभुवनीची होती अहोरात्रा माझी. कैसे थेरियेचे मान पाहे पा, तो सृष्टीबीजाचा सांडतो पा, परी पुनरावृत्तीची मापा शीग दाहला. ही उपपत्ती सांगण्याचे कारण असे की ब्रह्मदेवाच्या अहोरात्रीमध्ये जगाची उत्पत्ती व लय होतात हे समजावे, एवढं समजणं गरजेचं आहे आपल्याला. त्याप्रमाणे अर्जुना, या ब्रह्मलोकाची थोरवी केवढी आहे पहा, की जो सर्व बीजाची साठवण पण तोही पुनरावृत्तीच्या मापाचा शीघ्र झाला आहे. म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत पुनरावृत्ती आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे ब्रह्मलोकामध्ये तुम्ही असाल म्हणजे तर त्याची परत पुनरावृत्ती होतच राहते. म्हणून आपल्याला त्या ईश्वरामध्येच, परब्रह्मामध्येच लय पावायचा आहे, जेणेकरून आपण ब्रह्मवासी झाले वगैरे म्हणतो ना, वैकुंठवासी वगैरे, असं काहीही व्हायचं नाही आहे आपल्याला. लक्षात ठेवा, आत्तापासूनच सांगून ठेवा आपल्या फोटोखाली, आपल्या कुठेही, की मी वैकुंठवासी झालो, ब्रह्मवासी झालो वगैरे, असं काहीही नको आहे.
मी थेट ईश्वरातच गेलेलो आहे, म्हणजे परत यायचा विषय नाही आहे ना. किमान ध्येय असावे सुदूर की जे कधी न हाती यावे, याला काय हरकत आहे की नाही. असं भूतग्राम स एवायम भूत्वा भूत्वा प्रलीयते रात्र्यागमे अवशः पार्थ प्रभवत्य हरागमे. 19वा श्लोक आहे. अर्जुना, हा स्थावर जंगात्मक भूत समुदाय कालवश होऊन ब्रह्मदेवाच्या रात्रीत लय पावत जातो व ब्रह्मदेवाचा दिवस उगवला असता उत्पन्न होत जातो. म्हणजे कालवश हे सगळं कालाधिष्ठित आहे, त्यामुळे तोच विषय आहे. थोडा पुढे घेतलाय त्यांनी. ते काय म्हणतात बघूयात. येरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, तिये गावीचा गा पसारा, तो हा दिनोदयी एक सरा मांडतासे. पाठी रात्रीचा समोपावे आणि आपैसाची साठवे, म्हणिये जेथीचे तेथ स्वभावे साम्यासी ये. एरवी अर्जुना, हे त्रैलोक्य म्हणजे ब्रह्मलोकाचा पसारा आहे. तो दिवसा एकसारखा मांडला जातो, बरोबर, एकसारखा मांडला जातो. नंतर रात्रीचा समय प्राप्त झाला की आपोआप जेथल्या तेथे साठवला जाऊन साम्यावस्थेला जातो. साम्यावस्थेला जातो म्हणजे कोण साम्यावस्थेला जातो? रजोगुण साम्यावस्थेला जातो. नाहीतर सृष्टीमध्ये सत्व आहे, रज आहे आणि तम आहे, परंतु कार्य करण्याची शक्ती ही रजोगुणात आहे, सत्वात नाही. सत्वशक्ती जरी असली तरी सत्वाला शक्ती देणारा रजोगुण आहे. तमोगुणाला शक्ती देणारा, कुठल्याही हालचालीला शक्ती देणारा जर कुठला गुण असेल तर तो रजोगुण आहे. आणि हा रजोगुण साम्यावस्थेत जातो म्हणजे काय? सत्व रज तम तीनही एक होतात, म्हणजे तो साम्यावस्थेत जातो. तो साम्यावस्थेत गेला म्हणजेच काय झाला? तो त्रिगुणातीत झाला. तो विशुद्ध अवस्थेत गेला म्हणजेच काय झाला? तो त्या परब्रह्मात गेला. आहे की नाही? म्हणून त्रिगुणातीत परब्रह्म, त्याची अवस्था, गुणातीत अवस्था ही कशी असू शकते याचा अंदाज यावा म्हणून हा विचार सातत्याने माणसाला करत राहावा लागतो. असो, म्हणून जैसे वृक्षपण बीजासी आले की मेघ हे गगन जाहले, तैसे अनेकत्व जे ते सामावले ते साम्य म्हणिपे. म्हणून ज्याप्रमाणे वृक्षपण बीजावस्थेला येते अथवा अभ्रे आकाशरूप होऊन जातात, त्याप्रमाणे हा सृष्टीच्या अनेकत्वाचा पसारा जेथे साठवला जातो त्याला साम्यावस्था किंवा अव्यक्त म्हणतात. लक्षात. म्हणून ही जी साम्यावस्था आहे ही चित्ताची, अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सारदान योगाचे. म्हणून ही साम्यावस्था सृष्टीत निर्माण होते. म्हणजे हा सृष्टीचा ईश्वराकडे जायचा योग नाही का? लक्षात घ्या. योग संकल्पना कशी जाते. म्हणून तुम्ही साम्यावस्थेत जा किंवा नका जाऊ, म्हणून मी नेहमी म्हणतो तुम्ही ईश्वराला मानू नका. राम डझंट केअर. देवाला काही घेणं नाही आहे आपल्याशी. तो त्याच्या पद्धतीतच चालणार आहे. लक्षात घ्या. त्याला जेव्हा रजोगुणाला जेव्हा त्याच्या कृतीच्या जाणीवा संकोचित करत जायच्या आहेत, तेव्हा जेव्हा त्याला साम्यावस्थेत यायचं आहे आणि ईश्वराच्या अधिकाराप्रमाणे यायचं आहे, तो तुम्हाला मानण्यासाठी काम करत नाही आहे. लक्षात ठेवा. तुम्ही याला त्रेतायुग म्हणा, कृतयुग म्हणा, द्वापार युग म्हणा, कलियुग म्हणा, हा तुमचा विषय आहे. त्याला काहीच म्हणायचं नाही आहे. तो एक एक पायरीतनं कार्य करत चाललेला आहे. कारण त्याची संज्ञा एकच आहे की तो ईश्वराचा हमाल आहे, रजोगुण. म्हणून कार्य करणाऱ्यांनी नेहमी समजावं आपण ईश्वराचे हमाल आहोत. ब्रह्मदेव काही घेतो का आपल्याकडनं? चला पांडे साहेब तुम्हाला जन्माला घातलं, 1000 रुपये काढा आमच्या वडिलांकडनं.
अंडरहँड डिलिंग काहीतरी ब्रह्मदेव करतोय. मी काम करतोय ना, मी इलेक्ट्रिसिटीचा मीटर बसवला, मग म्हणून मला तुम्ही दिले, गव्हर्नमेंटला दिले ते वेगळे, पण मला 1000 रुपये द्या ना, असा ब्रह्मदेव करत नाही कधी. बरोबर की नाही? आपल्या आईवडील आपले जन्म झाले त्या हॉस्पिटलवाल्यांना बिलं दिलं तुम्ही, त्या नर्सला खूप छान काम सेवा केली म्हणून जाता तर टीप दिली, ब्रह्मदेवाला दिलं का काही? त्याला काही घेणं देणंच नाही आहे तुमच्या या व्यवहाराशी. हा माणसाने त्याच्या कोणत्या भूमिकेतनं केलेला व्यवहार आहे, तर माणसाचा व्यापार आहे, ब्रह्मदेवाचा नाही. त्याचा ईश्वराशी संबंध काही नाही. म्हणून कशाला दया म्हणायची, कोणाला प्रेम म्हणायचं, हे सगळं समजून घ्यावं लागणार आहे आपल्याला. आहे की नाही? तर डॉक्टर आपल्याकडनं पैसे घेणार आणि आपण म्हणणार डॉक्टरांनी माझा जीव वाचवला, किती दयाळू डॉक्टर आहे. आणि डॉक्टर म्हणतो मी नाहीच वाचवला जीव, कारण त्याच्या हातातच नाही येते. म्हणून ग्रॅटिट्यूड परमेश्वराशी दाखवायला लागणार आहे, डॉक्टराशी ठेवून काय उपयोग आहे? तर आपल्यासारखाच आहे ना. असं परिस्थितीजन्य या गोष्टी आहेत, एकेका स्टेजवरच्या या गोष्टी आहेत, चुकीच्या आहेत असंही नाही, परंतु ह्या सगळा समजून घेण्याचा विषय राहतो मग त्याच्यामुळे. असो म्हणून ब्रह्मदेवचं जर का पद्धतीतनं कार्य करतो, त्याची कार्याची पद्धत समजणं खूप गरजेचं आहे. तो सर्व निर्माणही करतो आणि सर्व विलयही करतो. साम्यावस्था ही ब्रह्मदेवाची इथं त्यांनी अभिप्रेत केलेली आहे. या साम्यावस्थेमध्ये आपल्याला एक असं दिसतं की या विश्वात जी सर्व तत्व कार्य करत आहेत, विश्वामध्ये साधारण जे काही आपल्या पिंडामधली तत्व आहेत, 36 तत्वांचा देह असं आपण म्हटलं जातो, तसंच संपूर्ण विश्वात 36 तत्व कार्यरत आहेत. आणि ही तत्व जसे काही एक 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 एकमेकात गुंडाळत ते ईश्वर, तो रजोगुणच सर्वांना एकत्र करत साम्यावस्थेमध्ये येतो. आणि तो रजोगुण त्याच्या साम्यावस्थेतनं मूळ निरंजन स्थितीमध्ये जातो. तिथं त्याची महाविष्णूची किंवा परब्रह्माची स्थिती त्याला प्राप्त होते असं म्हणू. आणि तिथं परत त्याचा जो संकल्प आहे, मी ब्रह्म आहे आणि सर्वम खलु इदं ब्रह्म, या संकल्पाचं आत्मकेंद्रित आणि आत्मविस्तारित स्वरूप सातत्याने चालूच आहे. म्हणून त्याच्या त्या स्पंदाच्या भूमिका परत तो घेऊन तोच रजोगुण परत बाहेर येतो आणि परत सृष्टीच्या निर्मितीला एक प्रकारे सुरुवात करतो. असा हा एक प्रकारचा हे आहे, काय म्हणतात, स्वरूप याचं असं मानलेलं आहे. म्हणून समत्व नेमकं काय आहे हे कळणं फार गरजेचं आहे आपल्याला. म्हणून आपल्याला समत्व जर गाठायचं असेल, आता याच्यातनं साधना कशी विदित होते बघा. आपल्या 36 तत्वांचा जो सर्व विषय आहे प्रकृतीतला, त्या सर्व तत्वांना एकाकार करत जेव्हा तुम्ही, आता एकाकार करताना काय लागणार, मन आणि बुद्धी यांची स्थिती लागणार आहे. म्हणून बुद्धीचा विचार आणि मनाची एकाग्रता या दोन्हीही एकत्रित एकाग्रतेत आणायच्या. म्हणजे बुद्धीला ज्या सर्व तत्वांना एकत्रित करायचं आहे ते कुठं करायचं आहे, भ्रूमध्यापाशी करायचं आहे, लक्षात. म्हणून ध्यान करताना या सर्व 36 तत्वांसहित आपण त्या ईश्वराला समर्पित होतो आहोत अशी भूमिका बुद्धीमध्ये स्थिर करून ध्यान करावं. आणि त्याच्यामध्ये ते समत्व कालावधीनंतर त्या शक्ती ऊर्ध्वगतीच आहेत, त्यांना ईश्वराकडेच जायचं आहे. अधोगती
ही शक्तीला अभिप्रेत नाहीये. लक्षात, सर्व शक्ती ऊर्ध्वगतीत आहेत, एक लक्षात घ्या सर्वात महत्त्वाचं. कारण अधोगतीत म्हणजे खाली अज्ञानात जाणाऱ्या शक्ती त्यांचा विषय संपलेला आहे आणि तो विषय संपून त्या परत उलटी परिक्रमा सुरू करतायत. म्हणजे ईश्वर ब्रह्मांड निर्मितीचा संकोच क्रम जडत्वातनं गेला, अज्ञानात गेला, अज्ञानातनं घोर अज्ञानात गेला आणि परत उलट्या प्रक्रियेतनं जडत्वातनंच पहिल्या जीवाची निर्मिती झाली, 84 लक्ष योनींची निर्मिती झाली, शरीर निर्माण झाली आणि शरीराच्या आत असणारा प्राण त्याची तडफड अधिक अधिक वाढत गेली आणि तो प्राण पुढे मन बुद्धीच्या जाणीवेतनं ईश्वरापर्यंत पोहोचू पाहत आहे. हा असा विषय साधनेचा आहे सगळा. त्यामुळे ही जी साधना आपण करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला समत्व कसं साधणार असा विषय आपल्याला घ्यावा लागतो. थोडक्यामध्ये कसं आहे, आपण इलेक्ट्रॉन्सचं वगैरे नेहमी उदाहरण देतो. याच्यामध्ये ॲटम आहे, ॲटमच्या मध्यभागी काय आहे, न्यूट्रॉन आहे, बरोबर आहे. त्या न्यूट्रॉनच्या भोवती काय आहेत, इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत, बरोबर. आणि त्या इलेक्ट्रॉन्सच्या परिणामातनं इलेक्ट्रॉन्सवरती चार्ज आहे, लक्षात ठेवा, तो निगेटिव्ह चार्ज आहे. म्हणून त्यांच्या फिरण्याचा परिणाम काय होतो आहे, त्यांना बॅलन्स करण्यासाठी मधला जो न्यूट्रल आहे त्याच्यावरती एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते आणि त्याला आपण प्रोटॉन म्हणतो. प्रोटॉन हा व्यक्तिशः त्या न्यूट्रॉनचाच भाग आहे, लक्षात आलं का. त्यामुळे हा जो पॉझिटिव्ह आता प्रोटॉन हाही चार्ज आहे, त्याला काही अस्तित्व आहे का, नाही. इलेक्ट्रॉन हा निगेटिव्ह चार्ज आहे, त्याला काही अस्तित्व आहे का, त्याला नाही आहे. आणि न्यूट्रल जे आहे त्याला तरी काही अस्तित्व आहे का, त्यालाही अस्तित्व नाही आहे बघा. आणि ॲटमला मध्ये सर्व इलेक्ट्रॉन फिरतायत हे समजा आपल्याला काय वाटतं, कुठला तरी कोण असे फिरतायत वगैरे, असं काही कल्पना आपल्या डोक्यात येऊ शकतात. पण तसं काहीच नाही आहे. तो चार्ज त्या पोकळीतनं फिरतोय म्हणून दोन इलेक्ट्रॉन्सच्या मध्ये पोकळी आहे. न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन्स याच्यामध्ये सगळी पोकळीच पोकळी आणि या पोकळीमध्ये सूक्ष्म जाणीवेत तो ॲटम आहे. आणि त्यांचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्याचा नियम आहे. म्हणून मी म्हटलं ईश्वराचे कायदे काय आहेत, 2n² हा इलेक्ट्रॉन्सचा कायदा आहे. प्रत्येक ऑर्बिटमध्ये n म्हणजे ऑर्बिट, लक्षात घ्या. म्हणून पहिल्या ऑर्बिटमध्ये नेहमी 2च इलेक्ट्रॉन्स असतात, आलं लक्षात. कारण एकाचा वर्ग एकच, 2 गुणिले 1 म्हणजे 2च. म्हणून पहिल्या ऑर्बिटमध्ये 2च असतात. दुसऱ्या ऑर्बिटमध्ये काय झालं, 2 आणि 2 4, 2 दुणे 4 आहे ना, आणि 4 दुणे 8. म्हणून पुढच्या ऑर्बिटमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स असतात. त्याच्या पुढच्या ऑर्बिटमध्ये 16 असतात. अशा प्रकारे ते इलेक्ट्रॉन्सची मांडणी असते. ते नियमात बांधलेले आहेत. आणि हे नियम कसे तयार झाले, तो जो न्यूट्रॉन आहे ना, न्यूट्रॉन ही जी स्थिती आहे याच्यात ज्ञान आहे, ज्ञान. म्हणून त्याच्या जाणीवेप्रमाणेच इलेक्ट्रॉन्स तयार होणार आहेत, लक्षात घ्या. तुम्ही नियम शोधला 2n², परंतु त्याच्यामध्ये एवढेच इलेक्ट्रॉन असले पाहिजेत हे कोणी ठरवलं, ते ज्ञान आहे. ज्ञान कुठं आहे, कायद्यात ज्ञान नाहीये. कायदा असा का हे ठरवण्याची जी मुख्य भूमिका आहे त्याला ज्ञान म्हणायचं. कायद्याला ज्ञान म्हणणार का तुम्ही, कायदा आहे. हे समजून घ्यावं लागतं. त्यामुळे बाहेरच्या ऑर्बिटमध्ये समजा धरून चला की आपल्यामध्ये 36 तत्व आहेत. म्हणून पहिले जे 2 इलेक्ट्रॉन्स येतात आपल्यामधले ते मनबुद्धी येतात बघा, आत्म्याच्या बाजूला आहे ना. आणि त्यानंतर 36 तत्वांची मांडणी अशी करत जा तुम्ही. म्हणजे 36 तत्व म्हणजे 36 इलेक्ट्रॉन्स संपले की शेवटचं जे संपले म्हणजे शेवटच्या ऑर्बिटमध्ये
जे इलेक्ट्रॉन्स राहतात ते फक्त 8 इलेक्ट्रॉन्स राहतात. आणि शेवटचं ऑर्बिट समजा 4था असेल असं गृहीत धरलं आपण, तर शेवटच्या ऑर्बिटमध्ये किती यायला पाहिजेत खरं? 4 × 4 32 यायला पाहिजेत, पण असतात 8च. मग त्याच्यामध्ये ती जी हे पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी आली ना बॅलन्स करण्यासाठी, मग तो इलेक्ट्रॉन्स जे आहेत त्या बाहेरच्या इलेक्ट्रॉन्समध्ये व्यापार होतो आणि त्या ॲटम्समधनं मॉलिक्यूल तयार होतो एकत्रित, आणि त्या मॉलिक्यूलमधनं एक पार्टिकल तयार होतो. त्या पार्टिकलमधनं अस्तित्वाची निर्मिती होते. म्हणून अव्यक्तातनं व्यक्त कसं होतं हे समजून घ्यावं लागतं. पण स्थिती काय आहे? साम्यावस्था आहे. मी साम्यावस्थेबद्दल बोलतोय. म्हणून समजा त्या ॲटममधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते सगळे इलेक्ट्रॉन्स आपण समजा असे दाबत 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 आत नेले. समजा 16 इलेक्ट्रॉन्स आहेत एका ॲटममध्ये असं गृहीत धरलं, तर किंवा 36 आपल्यामधले आहेत तत्व, तर 36 इलेक्ट्रॉन्स आपण असे दाबत 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 आत नेले. आणि त्याच्यामुळे काय होईल? तिथं जो प्रोटॉन आहे तो खरं न्यूट्रॉनच आहे, परंतु बाहेरच्या इलेक्ट्रॉनमुळे तो भ्रमित झालेला आहे. ती भ्रांती, मी माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी. आणि तिथं ते इलेक्ट्रॉन त्या पॉझिटिव्हिटीला जेव्हा मिळतात तेव्हा सगळंच न्यूट्रल होतं. ते समत्व. अर्जुना समत्व चित्ताचे तेची सार जाण योगाचे. म्हणून समत्व हा जो विषय आहे हा ईश्वरीय आहे, लक्षात ठेवा. म्हणून तुम्हाला जर ईश्वर हवा असेल तो कसाही मिळेल का? तुम्ही पूजा आयुष्यभर केली म्हणून ईश्वर मिळणार आहे का? तुम्ही पारायणा हजारो केली म्हणून ईश्वर मिळणार आहे का? अजिबात नाही. त्याची प्रोसेसच ती आहे. तुम्हाला समत्वाच्या जाणीवेत यावंच लागणार, नियमच आहे तो. ब्रह्मदेव पाळतोय, तुम्ही कुठल्या किस झाडकी पत्ती? ब्रह्मदेवाला देवाला भेटायचं असेल तर इतके वर्ष साधना करावी लागते. ही हॅज टू डू इट, नो अल्टरनेटिव्ह. ईश्वराचा कायदाच आहे तो, आणि ईश्वर स्वतःचे कायदे कधीच मोडत नाही. म्हणून तो जास्त लक्षही घालत नाही. कायदे मोडायलाही नकोत आणि काय भानगडही नको. काय गोंधळ घालत तर घाला तिकडे. असा सगळा विषय आहे तो. म्हणून हा संपूर्ण विषय आहे ना, हा वैज्ञानिक जाणीवेतनं पण समजून घेतला जातो आणि आपल्या साधनेच्या, म्हणून हा विज्ञानमय आध्यात्मिक धर्म आहे, लक्षात ठेवा. नुसता भागवत धर्म नाही आहे. नुसत्या भागवत धर्मात फक्त भक्ती सांगितलेली आहे. म्हणून नवीन भाषा आपण वापरूयात, विज्ञानमय भागवत धर्म. मी ब्रह्मसाम्राज्यातील ऐश्वर्य योग हा ग्रंथ लिहितोय आता, तर त्याच्यामध्ये मी हे विदित केलेलं आहे की विज्ञानमय भागवत धर्म प्रत्येक मानवानी इथून पुढे अवलंबला गेला पाहिजे. कारण हे विज्ञान आहे, ईश्वराचे, आणि हे सर्व त्याचा ऐश्वर्य आहे. इलेक्ट्रॉन्स काही मी तयार करत नाही, प्रोटॉन काय माझ्यामुळे झालेला नाहीये. परंतु त्या इलेक्ट्रॉन्समुळे प्रोटॉन तयार झाला आहे. आणि माझ्या आत्मतत्वावरती अहंकार चढलेला आहे, ती भ्रांती. म्हणून ती जी भ्रांती आहे ती समत्वात आली की मी ब्रह्म आहे, हाच अहंकार शिल्लक राहतो. भ्रांतीचा अहंकार गेला, न्यूट्रल. लक्षात, अशी स्थिती आहे. आणि त्या साम्यावस्थेला अव्यक्त असं म्हटलं जातं. बघा, अव्यक्त कशाला म्हणायचं? त्याला अव्यक्त म्हणायचं. असो, परस्तस्मास्तु भावोन्यो व्यक्तो व्यक्तास्त सनातनः यः सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. त्या साम्यावस्था रूप अव्यक्ताहून भिन्न असा जो दुसरा सनातन अव्यक्त भाव आहे तो मात्र सर्व भूते नष्ट झाली तरी नष्ट होत नाही.
बघा, त्या साम्यावस्थारूप अव्यक्ताहून, म्हणजे ही जी अव्यक्त आहे त्याच्यापासून जो स्वतःला वेगळा समजतो, भिन्न असा जो दुसरा सनातन, तोही जुनाच आहे भाव, तो अव्यक्त भाव आहे, तो मात्र सर्व भूते नष्ट झाली तरी नष्ट होत नाही. म्हणून तो जो सनातन अव्यक्त भाव आहे वेगळेपणाचा, असं म्हणू, ज्याच्यातनं सर्व भूते नष्ट झाली, म्हणजे जी व्यक्त असणारी भूत जरी निर्माण झाली तरी सुद्धा त्या वेगळेपणाच्या भावना त्या सूत्रामध्ये कायम स्थिर असतात. आणि त्याच ज्या व्यक्त होणाऱ्या भावना आहेत त्या परत रजोगुण जागा झाला की एक एक निर्मितीला सुरुवात करतो. कारण त्या अव्यक्त रूपामध्ये काय त्यांनी काय म्हटले, भूते नष्ट झाली तरी तो अव्यक्त भाव, दुसरा जो सनातन अव्यक्त भाव आहे तो तसाच असतो, कारण तो ईश्वराच्या जवळच असतो ॲक्च्युली. म्हणून जुना भाव, जुना म्हणजे मूळ ओरिजिनल अव्यक्त आणि हा दुसरा अव्यक्ताचा भाव, हे दोन्हीही खरं तर ईश्वराचेच भाव आहेत. म्हणून हा दुसरा अव्यक्त भाव आहे ना, हा ब्रह्मलोक आहे. लक्षात येतं का तुम्हाला? हा ब्रह्मलोक असं म्हणावं लागतं. असो, ते तर समविषम न दिसे काही, म्हणून भूतेही भाष्य नाही, जेवी दूधची जाहलिया दही नामरूप जाय, देवी आकार लोपा परिसे पासरिसे, जगाचे जगपण भ्रंशे, परी जेते जाहले ते जैसे तैसेची असे. म्हणून जगाच्या त्या साम्यावस्था रूप अव्यक्त दशेत सारखे किंवा भिन्न भाव दिसत नाहीत. म्हणून येथे भूतसृष्टी हा शब्दही लागत नाही. म्हणून या ज्याप्रमाणे दूधच दही झाल्यावर दुधाचे नामरूप नाहीसे होते, त्याप्रमाणे आकार दिसेनासा झाला की जगाचे जगपणच राहत नाही. बरोबर, जगाचं जग आकारच गेल्यावर जगाचं जगपण राहत नाही. पण ज्या वस्तूच्या ठिकाणी हे जग असते ती वस्तू मात्र जशीच्या तशीच, म्हणजे अविकारी असते. म्हणून तो जो संपूर्ण विकार आपला हा जो हा ईश्वराचा विकार आहे असं म्हणावं लागतं. विकार म्हणजे ज्याच्यातनं वेगळेपण तयार झालं त्याला विकार म्हणायचं. आपण आजारी पडतो म्हणजे काहीतरी विकार असतो, म्हणजे जे नॉर्मल स्थिती आहे आपली त्याच्यापासून काहीतरी वेगळं आहे. माझं डोकं शांत असतं पण आज दुखायला लागलं म्हणजे ते विकार पावलं कुठंतरी. अंग दुखायला लागलं म्हणजे विकार आला. हा सर्व विकार आपल्याला आपल्या मूळ स्थितीपासून वेगळा करतो. परंतु याचा अर्थ तो जे आपण औषध घेतलं, आपल्याला बरं वाटलं, डोकं दुखायचं थांबलं, पण परत दुखणार नाही असं काही आहे का? तो अव्यक्त झाला, विकार अव्यक्त झाला, तो दिसेनासा झाला, तो कळेनासा झाला, पण तो कुठं जाऊन पोचला हे कुठं कळलंय. म्हणून बिघाड ईश्वराच्या जवळच आहे हे सगळं. आपल्यामधला बिघाड आपल्या जवळच आहे ना, तसं आहे. म्हणून संपूर्ण विश्व मी आहेच आणि विश्वामध्येही मी आहेच. फक्त हे विकारलेला स्थिती आहे आणि मी अविकारी आहे. आणि आपण त्या विकारामधले असल्यामुळे आपल्याला सारखी औषधं घ्यावी लागतात, आहे ना. असा तो विषय येतो त्याच्यामध्ये. असो, जाऊ द्यात. ते तै तया नाव सहज अव्यक्त आणि आकारा ये तेची व्यक्त, हे एकाच स्तव एक सूचित येरवी दोन्ही नाही. ज्या वस्तूला स्वाभाविकच अव्यक्त म्हणतात आणि आकाराला जे आले त्याला व्यक्त म्हणतात, पण ही व्यक्त अव्यक्त भाषा एकमेकाच्या अपेक्षेने आहे. वास्तविक येथे दोन्ही अवस्था नाहीत. म्हणजे ईश्वराचीच अवस्था झाली ना, कारण व्यक्त आणि अव्यक्त दोन्हीही गोष्टी जिथून निर्माण होतात तिथं ईश्वर आहे. ज्ञान आणि अज्ञान जिथून निर्माण होतो तिथं ईश्वर आहे. शांत आणि आंदोलन जिथून निर्माण होता ते निस्पंद अवस्था तिथं ईश्वर आहे.
आहे ना. प्रकाश आणि अंधार दोन्हीही जिथं निर्माण होतात तिथं तेज आहे, तिथं चैतन्य आहे असं म्हणा. कारण त्या चैतन्याचं तेज आहे म्हणून ती सर्व अतिचेतन अवस्था म्हटल्या जाते. आणि त्याची जी मानसिकता आहे ती अतिमानसिकता असं म्हटलं जातं. या दोन्ही गोष्टी खूप मनोज्ञ आहेत, समजून घेण्यासारख्या आहेत. असो, तर इथं आपण थांबूया. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.